दी सम एक्झाम्पल विच इज रिलेटेड टू द कोव्हॅलंट बॉन्ड. आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल आहेत ना, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर ऑर दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर फर्स्ट वी कन्सिडर द हायड्रोजन. We will discuss about the electron dot structure of the hydrogen and line structure or structural formula of the hydrogen. मग इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द हायड्रोजनमध्ये काय कन्सिडर केलेलं आहे? फर्स्ट वी टेक द 2 atoms ऑफ द हायड्रोजन. दिस इज द सिम्बॉल ऑफ द हायड्रोजन अँड 1 electron इज प्रेझेंट इन द हायड्रोजन. मग आपण याच्यामध्ये काय घेतलेलं आहे? हा सिम्बॉल ऑफ द हायड्रोजन घेतलेला आहे. दुसराही सिम्बॉल ऑफ द हायड्रोजन, सेकंड ॲटम ऑफ द हायड्रोजन, अँड we consider that this is the 1 electron and this is the 1 electron because valence electron is placed inside the circle असं म्हटलेलं आहे, in the form of the dot or cross. जर सेम एलिमेंट असेल तर सेम एलिमेंट कन्सिडर करत असताना आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करताना डॉटचा विचार करा. आणि जर 2 डिफरंट एलिमेंटचे ॲटम असतील 2, तर एकासाठी एका ॲटममध्ये डॉट कन्सिडर करा आणि दुसऱ्यामध्ये क्रॉस कन्सिडर करा, म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करता येईल. When we take the 2 atoms of the hydrogen and each and every atom try to complete their outermost orbit. मग हे जर 2 हायड्रोजनचे ॲटम एकत्र आले तर देर इज द फॉर्मेशन ऑफ द ओव्हरलॅपिंग पार्ट आलेला आहे याच्यामध्ये. हा आहे फर्स्ट हायड्रोजन ॲटम अँड सेकंड हायड्रोजन ॲटम अँड दी 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्लेस्ड बिटवीन द ओव्हरलॅपिंग रिजन्स. हे ओव्हरलॅपिंग रिजनमध्ये and there is the formation of the pair of electron and this pair of electron represents the covalent bond formed between the 2 hydrogen atom. This is the electron dot structure of the hydrogen molecule. यालाच आपण काय म्हणणार? electron dot structure of the hydrogen molecule with a single pair of electron with a single covalent bond. इथं 1 pair represent the single covalent bond. एक पेअर असेल, मी सांगितलेलं याच्यामध्ये 1 pair of electron, 1 pair represents the single covalent bond. जर 2 पेअर असतील तर मग डबल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणता येईल आपल्याला. हे झालं याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. किंवा आत्ताच मी सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑल्सो बी शोन विदाउट रिप्रेझेंटिंग द सर्कल. मग सर्कल विदाउट रिप्रेझेंटिंग द सर्कल रिप्रेझेंट करायचं असेल तर फर्स्ट वी ड्रॉ द हायड्रोजन, देन electron between sharing electron between them. This is also known as the electron dot structure of the hydrogen molecule. मग हे लाईन स्ट्रक्चरमध्ये आपण कसं काढलेलं होतं की दिस इज द हायड्रोजन ॲटम, दिस इज द हायड्रोजन ॲटम. मग काय लाईन स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द हायड्रोजनला कसं म्हणता येईल आपल्याला याच्यामध्ये की कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द स्मॉल लाईन जॉइनिंग द symbol of the 2 atoms. It is also known as the line structure of the hydrogen molecule. किंवा त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन म्हणता येईल आपल्याला. लाईन स्ट्रक्चर इज ऑल्सो नोन ॲज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन. या 2 हायड्रोजन ॲटममध्ये लाईन दर्शविणे, एक सिंगल लाईन असेल म्हणजे 1 पेअर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन देम असते. हे झालं लाईन स्ट्रक्चर ऑफ द हायड्रोजन मॉलिक्यूल. देन वी डिस्कस अबाउट द ऑक्सिजन मॉलिक्यूल. The oxygen molecule is formed by the covalent bond. मग कसं ऑक्सिजनचं मॉलिक्यूल? फर्स्ट वी ड्रॉ द ऑक्सिजन ॲटम. दिस इज द सिम्बॉल ऑफ द ऑक्सिजन ॲटम. द ॲटॉमिक नंबर ऑफ द ऑक्सिजन इज 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. द फर्स्ट सेल कंटेन्स द 2 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सेकंड सेल कंटेन्स द 6 इलेक्ट्रॉन. 1, 2, 3, 4, 5 अँड 6 आपण असे दर्शवू शकतो त्याच्यामध्ये. किंवा 2-2च्या पेअरने आपण दर्शवू शकतो याच्यामध्ये. जर आपल्या सोयीनुसार जर करायचं असेल तर इथं 2 इलेक्ट्रॉन दाखवा, इथं 2 इलेक्ट्रॉन दाखवा. डॉट रिप्रेझेंट्स द 2, डॉट रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉन. आणि मग उरले काय आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इथे एक इलेक्ट्रॉन दाखवा आणि इथे एक इलेक्ट्रॉन दाखवा. आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द ऑक्सिजन कंटेन्स द 6 इलेक्ट्रॉन. This is the 1 atom of the oxygen. Also you can draw the second. This is the symbol of the oxygen. This is the first cell, K cell, contains the 2 electrons and the outermost orbit contains the how many electrons? Outermost orbit contains the 6 electron. These 2 electrons, then
these two electrons, first electron and second electron. Each and every atom of the oxygen try to complete their outermost orbit with 8 electrons. पण याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये पहिल्या ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग ही शेअरिंग करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेईल हा मी आता जरा थोडी लहान डायग्राम काढतो. मी फक्त आउटरमोस्ट ऑर्बिटचा विचार करतो. शेअरिंग करण्यासाठी मी हा ऑक्सिजनचा सिम्बॉल लिहिलेला आहे आणि ही आउटरमोस्ट ऑर्बिट ऑक्सिजनची काढलेली आहे. दुसरा ॲटम घेतलेला आहे आणि ही आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द ऑक्सिजन काढलेली आहे. फर्स्ट कंटेन्स द outermost orbit of the first oxygen contains the 6 electrons in their outermost orbit. आणि इथं 2 इलेक्ट्रॉन मी काढणार, परत इथं 2 इलेक्ट्रॉन काढणार, इथं 2 इलेक्ट्रॉन आणि इथं 2 इलेक्ट्रॉन. मग these two oxygen atoms try to complete their outermost orbit. हे outermost orbit complete करत असताना यांच्यामध्ये जी काही sharing of these two electrons, how many pairs of the valence electrons form between these two atoms of the oxygen? This is the one pair, this is the another pair. But when we consider the sharing between the valence electrons between these two atoms and then we count the how many number of electrons are present in their outermost orbit without any charge on each atom of the oxygen. मग याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन होतील? फर्स्ट इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8 शेअरिंगमधले इलेक्ट्रॉन धरावे लागतील. म्हणजे पहिल्या ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन कन्सिडर करू शकतो. सेकंड ऑक्सिजन रिलेटेड टू फर्स्ट 1 2 3 4 5 6 अँड 7 अँड 8 याचंही आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट झालेले बट विदाउट एनी चार्ज ऑन इट. इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द दॅट मीन्स या ऑक्सिजन हाउ मेनी पेयर्स आर फॉर्म बिटवीन द टू atoms of the oxygen? There are 2 pairs of the electrons between the 2 atoms. This is the first pair. पेअर तयार करत असताना पहिल्या ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑक्सिजनचा आउटरमोस्ट ऑर्बिटमधील 1 इलेक्ट्रॉन. दुसरी पेअर करत असताना पहिल्या ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधील 1 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधील 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे पहिल्याचा 1 आणि दुसऱ्याचा 1 असं इलेक्ट्रॉन घेऊन पेअर होते. असं इलेक्ट्रॉन पेअर तयार करू शकत नाही तुम्ही. मग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पेअर्स फॉर्म बिटवीन द 2 atoms ऑफ द ऑक्सिजन? इथं दिलेले आहेत 2 पेअर दिलेले आहेत. म्हणून हे झालं आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये. किंवा याच्याऐवजी मी असंही लिहू शकतो, इथं ऑक्सिजन या पहिल्याचे 2, इथं 2 आणि इथं 2 लिहू शकतो. दुसरा ऑक्सिजन ॲटम याचे 2 इलेक्ट्रॉन इथं 2 इलेक्ट्रॉन आणि इथं 2 इलेक्ट्रॉन. तर यांच्यामध्ये शेअरिंग किती इलेक्ट्रॉनची असेल? दिस इज द फर्स्ट पेअर अँड दिस इज द सेकंड पेअर. हे सुद्धा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द ऑक्सिजन इन द ऑक्सिजन मॉलिक्यूल. मग मला सांगा याच्यामध्ये हाऊ मेनी पेअर्स आर फॉर्म बिटवीन द 2 atoms ऑफ द ऑक्सिजन? तर इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या ज्या 2 पेअर तयार झालेल्या आहेत अँड ईच पेअर कंटेन्स द वन काय सांगणार तुम्ही याच्यामध्ये? 1 कोव्हॅलंट बॉन्ड म्हणणार. मग इथं कोव्हॅलंट बॉन्ड किती तयार होतील? 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतील. आणि मग आपण हे लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युलानुसार दाखवताना आपण इथं ऑक्सिजन लिहिणार, इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन याचे 2, इथं 2, इथं 2 लिहिणार, इथं 2 लिहिणार आणि यांच्यामध्ये काय लिहिणार आपण? डबल बॉन्ड. But single bond represent the 1 pair of the electron. This 1 pair of the electron represent the single bond. This 1 pair represent the single bond. म्हणजे actually there is the double bond between the two atoms of the oxygen and there is the formation of the 1 molecule of the oxygen. म्हणजे मला याच्यामध्ये सांगायचं आहे की इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरही एक्सप्लेन करता येईल किंवा लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द ऑक्सिजनही सांगता येईल. अँड द फॉर्म्युला ऑफ द ऑक्सिजन इज O2. कारण इथं 2 पेअर तयार झालेले आहेत. याच्यामध्ये 2 ऑक्सिजन ॲटम एकत्र आलेले आहेत आणि 2 ऑक्सिजन ॲटम एकत्र येताना 2 पेअर्स ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर्म बिटवीन दीज 2 ॲटम्स. आणि म्हणून याच्यामध्ये 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले म्हणून मी इथं डबल बॉन्ड लिहिलेला आहे. हायड्रोजन ॲटममध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होत असताना सिंगल बॉन्ड तयार होतो. ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होत असताना त्या 2 ऑक्सिजनच्या ॲटममध्ये डबल बॉन्ड तयार होतो. आणि थर्ड एक्झाम्पल इज नायट्रोजन.
व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द नायट्रोजन? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन. ॲटॉमिक नंबर ऑफ द नायट्रोजन इज 7. मग अगेन यू कॅन टेक द, मी फक्त आता नायट्रोजन घेत असताना याच्या आउटर मोस्ट एक सिम्बॉल लिहितो त्याचा आणि आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचाच विचार करतो मी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द नायट्रोजन इज, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2, 5. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द नायट्रोजन इज 5. इथं 2 लिहितो मी याच्यामध्ये आणि इथं 3 लिहितो माझ्या सोयीनुसार. ही 3 इलेक्ट्रॉन. अगेन यू कॅन टेक द अनादर सिम्बॉल ऑफ द नायट्रोजन. दिस इज द नायट्रोजन, सिम्बॉल ऑफ द नायट्रोजन, अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द नायट्रोजन इज किती असतील? 5 असतील. मी इथं 1 इलेक्ट्रॉन दर्शवतो आणि इथे 1 इलेक्ट्रॉन दर्शवतो. माझ्या सोयीनुसार मी इथं 3 इलेक्ट्रॉन दर्शवतो. वेन दीज 2 नायट्रोजन ॲटम्स आर कंबाईंड टुगेदर, जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा त्यांच्यामधलं हे जे काही, हेच मी स्ट्रक्चर इथं फाइंड करतो. आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द नायट्रोजन, दिस इज द फर्स्ट नायट्रोजन, दिस इज द सेकंड नायट्रोजन. इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कॉन्टॅक्ट टू इच अदर जे काय आलेले आहेत, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2 आणि इथं 1 and 2. मी असे 3च का घेतले शेजारी? कारण हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर नेसेसरी टू कंप्लीट द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द नायट्रोजन. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे मी 2, 5. आणि मग प्रत्येक नायट्रोजनच्या ॲटमला आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून मी इथं 3 इलेक्ट्रॉन त्याचे शेजारी लिहिलेले आहेत. मग जर यांच्यामध्ये शेअरिंग जर झाली, देर इज द फॉर्मेशन ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द 2 नायट्रोजन ॲटम्स. मग शेअरिंग जर इलेक्ट्रॉन झाली तर हाऊ मेनी पेअर्स आर फॉर्म बिटवीन द 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या किती पेअर तयार होतील? तर इथं 3 पेअर तयार होतील. आणि ज्यावेळेस या 3 पेअरमधील आपण इलेक्ट्रॉनचा विचार करू ना, त्यावेळेस नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये झालेली संख्या किती होईल? 1 इलेक्ट्रॉन, 2, 3, 4, 5 आणि परत हे शेअरिंग झालेले 3, 6, 7 आणि 8. म्हणजे पहिल्या नायट्रोजनचं आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट झालेलं आहे. देन वी कन्सिडर द सेकंड नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑलरेडी 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि शेअरिंग केलेले 3. म्हणून आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये नायट्रोजनच्या प्रत्येक नायट्रोजनच्या ॲटमच्या 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झालेले आहेत. पण हाऊ मेनी पेअर्स ऑफ दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फॉर्म बिटवीन द 2 ॲटम्स ऑफ द नायट्रोजन? देर आर 3 पेअर्स आर फॉर्म बिटवीन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ द 2 नायट्रोजन ॲटम अँड 1 पेअर रिप्रेझेंट द 1 बॉन्ड बिटवीन देम. आणि म्हणून आपल्याला लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये लिहिताना किंवा हेच आपल्याला डॉट स्ट्रक्चरमध्ये सेकंड मेथड विदाऊट शोईंग द सर्कलमध्ये लिहित असताना इथं एक लोन पेअरचा इलेक्ट्रॉन लिहिणार आपण, इथे एक लोन पेअरचा इलेक्ट्रॉन लिहिणार, इथं 3 इलेक्ट्रॉनची शेअरिंग दाखवणार, इथं नायट्रोजन रिप्रेझेंट करणार, इथे रिप्रेझेंट करणार. आणि मग यांच्यामध्ये शेअरिंग बिटवीन द ज्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली आहे, दीज इलेक्ट्रॉन्स आर प्लेस्ड बिटवीन द दीज 2 ॲटम्स. मग किती शेअरिंग झालेली आहे? दिस इज द फर्स्ट पेअर, दिस इज द सेकंड पेअर अँड दिस इज द थर्ड पेअर. मग फर्स्ट नायट्रोजन ॲटम कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Second nitrogen atom contains also be 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण या सेकंड मेथडने सुद्धा लिहू शकतो विदाऊट शोईंग द सर्कल. पण हेच जर आपल्याला लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर त्यावेळेस आपण लिहिणार की नायट्रोजन हाऊ मेनी पेअर्स ऑफ द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स बिटवीन दीज 2 नायट्रोजन ॲटम. तर 3 पेअर आहेत. म्हणून याच्यामध्ये आपण काय करणार? ईच पेअर कंटेन्स अ सिंगल बॉन्ड. मग 3 पेअर असतील तर 3 बॉन्ड बिटवीन द 2 ॲटम्स ऑफ द नायट्रोजन अँड व्हेअर इथं एक आपण काय लिहिणार? लोन पेअर इलेक्ट्रॉन लिहू शकतो. ॲट ए टाईम आपण 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन किती शिल्लक राहिलेले आहेत याच्यामध्ये? 2 फक्त. मग तुम्ही इथेही दाखवू शकता किंवा इथेही दाखवू शकता, इथेही दाखवू शकता किंवा इथेही दाखवू शकता. लोन पेअर म्हटलं की पेअरच्या फॉर्ममध्ये दाखवा, तर इथं नायट्रोजन होतील तयार. किंवा तुम्ही या साईडला सुद्धा दाखवू शकता. म्हणजे इथं नायट्रोजन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. मग नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होत असताना हाऊ मेनी
कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बिटवीन द टू ॲटम्स ऑफ द नायट्रोजन. तर हेअर 3, ऑक्सिजनसाठी 2 आणि हायड्रोजनसाठी, हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार होत असताना सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार होत असताना डबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. तर नायट्रोजनचा तयार होत असताना ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. हे आपण एक्झाम्पल घेतलं टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. हेही एक्झाम्पल घेतलं आपण टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट आणि हेही एक्झाम्पल घेतलं आपण टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. अँड टुडे स्टॉप हिअर. Before this, you have studied about the covalent bond is formed between the two atoms of the same element. मग त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन घेतलं, हायड्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन घेतलं, ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड, नायट्रोजन घेतलं, नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. मग यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असताना सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड जरी तयार झाला, विच विल बी डिपेंड्स अपॉन द हाऊ मेनी पेअर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फॉर्म बिटवीन द टू ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट पाहिलं आपण. मग आता याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन द शेअरिंग ऑफ द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स. तर याचा विचार करायचा आहे आपल्याला की कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, तो सिंगल असो किंवा डबल असो, पण 2 ॲटममध्येच तयार होतो. सेम एलिमेंट असेल किंवा डिफरंट एलिमेंट. तुम्ही म्हणणार इथं हायड्रोजनचे 2 आहेत आणि ऑक्सिजनचे 1, मग 3 आहेत. नाही आहे. ऑक्सिजन आणि एक ऑक्सिजन एका हायड्रोजन बरोबर, दुसऱ्या वेळेस ऑक्सिजन हा दुसऱ्या हायड्रोजन बरोबर. म्हणजे शेअरिंग होत असताना 2 ॲटम ऑफ द डिफरंट एलिमेंटमध्ये होईल. पहिले 3 एक्झाम्पलमध्ये सेम एलिमेंटमध्ये दाखवले होते आपण. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द वॉटर इज H2O. बट हाऊ द water molecule is formed by the sharing of the two valence electron between the two atoms of the different element hydrogen and oxygen. We know that atomic number of the oxygen is 8. मग ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जर 8 असेल तर मी इथं लिहितो ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे हा ऑक्सिजन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट घेतो मी फक्त. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये how many number of electrons are present in the outermost orbit of the oxygen? Atomic number of the oxygen is 8. Therefore its electronic configuration is 2,6. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2,6 येईल. म्हणून आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन असतील? तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन येतील अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द डॉट. मग मी काय लिहिणार? 1 देन 2 3 4 5 अँड 6. हे आउटरमोस्ट ऑर्बिटमधलेच फक्त लिहिलो मी. तर तुम्ही इथं एखादी सेल लिहू शकता, याच्यामध्ये सेल ड्रॉ करू शकता आणि त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवू शकता. हा सिम्बॉल असेल ऑक्सिजनचा. मग हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द ऑक्सिजन इज 6. मग मी परत इथं हायड्रोजनचा सिम्बॉल लिहितो अँड हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द हायड्रोजन देर इज 1. अगेन यू कॅन टेक द अनदर हायड्रोजन ॲटम. how many number of electrons are present in their outermost orbit is 1. मग जेव्हा हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील ना त्यावेळेस देर इज द फॉर्मेशन ऑफ द, मी इथं ऑक्सिजन लिहितो, ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटच फक्त लिहू शकतो मी इथं, कारण हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द ऑक्सिजन. इथं 1 लिहितो, 1 इथंही 1 देन 2 3 1 2 3 4 5 6 झाले. पण याच्या अगोदर इथं आहे हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या जी काय आहे ना ती आहे 1. आणि मग हे एकमेकाचे काय होतील? कॉन्टॅक्टमध्ये येतील. किंवा मी असाही हा पार्ट दाखवू शकतो की हे असंही दाखवू शकतो आणि इथं 1 इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि इथं दाखवणारा असेल तो ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन. परत सेकंड टाईममध्ये इथं हायड्रोजनचा ॲटम असेल, सिम्बॉल असेल आणि त्याच्या भोवताली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट ऑर्बिट. हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द हायड्रोजन देर इज 1. पण हे 1 होत असताना ओव्हरलॅपिंगमध्ये होतात आणि ओव्हरलॅपिंगमध्ये झाल्यामुळे इथं हायड्रोजन जिथं जिथं क्रॉस झालेलं आहे तिथं तिथं तुम्ही काय करू शकता? जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवू शकता. आणि देर इज द फॉर्मेशन ऑफ द ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड शेअरिंग द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सुरुवातीला ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन दाखवले तर प्रत्येक हायड्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन झालेला आहे. मग त्यापासून काय तयार होईल? कारण मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे की दोन्ही सर्कल जे काय आहेत
की अराउंड द ईच सिम्बॉल ऑफ द ॲटम द सर्कल इज ड्रॉन and inside the circle you can represent the valence electron in the form of the dot or cross where these two circles are overlapping. त्या ओव्हरलॅपिंग पार्टमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि मग ओव्हरलॅपिंग पार्टमध्ये शेअर्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, हायड्रोजननी एक शेअरिंग केलं असेल कोणाबरोबर, ऑक्सिजनबरोबर, ऑक्सिजननी एकच केलेलं आहे. मग पहिल्या ॲटमबरोबर हायड्रोजननी एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे ऑक्सिजनबरोबर, त्याच वेळी त्याच हायड्रोजनबरोबर ऑक्सिजनने एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे. कारण हायड्रोजनची आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन बट ईच हायड्रोजन ॲटम ट्राय टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट विथ 2 इलेक्ट्रॉन्स डुप्लेट स्टेट. हाही डुप्लेट स्टेट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तो काय करेल, ऑक्सिजनकडून हा एक हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा एक हायड्रोजन ऑक्सिजनकडून एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. म्हणजे शेअरिंग जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे त्या ओव्हरलॅपिंग पार्टमध्ये प्रत्येक हायड्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन होतील. आणि ऑक्सिजनचे जर काउंट केले तर 1 2 3 4 5 6 7 and 8. हायड्रोजनच्या पहिल्या 1 2, दुसऱ्याही 1 2. म्हणजे इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन 1 पेअर तयार झाली, इथंही 1 पेअर झाली. आणि 1 पेअर रिप्रेझेंट्स द 1 लाईन दॅट इज नथिंग बट द कोव्हॅलंट बॉन्ड. मग मी हेच जर डॉट स्ट्रक्चरमध्ये लिहिलं दुसऱ्या फॉर्ममध्ये विदाऊट शोईंग द काय म्हणता येईल याच्यामध्ये आपल्याला सर्कल. मग ही फर्स्ट पेअर असेल, ही दुसरी पेअर असेल, कारण शिल्लक राहिलेले 4 हायड्रोजन येतं. आणि इथं एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन. पण हे आउटसाईडला दाखवलेले एक इलेक्ट्रॉनपैकी एक असेल हायड्रोजनचा आणि एक असेल ऑक्सिजनचा, त्यांच्यामध्ये काय शेअरिंग झालेली. इथंसुद्धा एक हायड्रोजनचा आणि एक ऑक्सिजनचा शेअरिंग झालेली. आणि उरलेली जी काय इलेक्ट्रॉनची पेअर आहे त्यांना म्हणायचं लोन पेअर इलेक्ट्रॉन म्हणायचं. याला म्हणायचं लोन पेअर इलेक्ट्रॉन, याला म्हणायचं लोन पेअर इलेक्ट्रॉन, जे पार्टिसिपेट होत नाहीत, जे शेअरिंग करत नाहीत ते. अँड ईच पेअर ऑफ दीज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. मग ही एक पेअर तयार झाली आणि ही एक पेअर तयार झाली. इथं पेअर तयार झालेले आहेत आणि 1 पेअर रिप्रेझेंट द सिंगल लाईन. आणि मग हेच आपण लाईन स्ट्रक्चरमध्ये दाखवताना इथं ऑक्सिजन दाखवणार, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथंही 2 इलेक्ट्रॉन लोन पेअरचे दाखवणार. आणि 1 पेअर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट्स ए सिंगल बॉन्ड. म्हणून हे सुद्धा सिंगल बॉन्ड. म्हणून ऑक्सिजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड तयार होईल. आणि म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी वॉटर आलेला आहे H2O. हा फॉर्म्युला आलेला आहे. तर हे त्याचं स्ट्रक्चर झालं लाईन स्ट्रक्चर. हे झालं त्याचं डॉट स्ट्रक्चर. या मेथडने लिहू शकता किंवा तुम्ही या मेथडने लिहू शकता. सेकंड इज द अमोनिया. द अमोनिया कंटेन्स द नायट्रोजन अँड 3 ॲटम्स ऑफ द हायड्रोजन. दी ॲटॉमिक नंबर ऑफ दी नायट्रोजन इज, कार्बनचा आहे 6, नायट्रोजनचा आहे 7. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. मग मी नायट्रोजनचा सिम्बॉल लिहितो इथं N. आणि त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स द, मी डायरेक्ट डॉट जरी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलं तरी काही फरक पडणार नाही आता, कारण याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत 5 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नायट्रोजन इज 2 5. 1 2 3 4 and 5. आणि मग असं करत असताना त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दी हायड्रोजन, तर लिहावं लागेल आपल्याला 3H देन H आणि देन H असंही लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये. मग हायड्रोजन कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. हायड्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त काय आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. अँड ईच हायड्रोजन ॲटम ट्राय टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. मग आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करत असताना हा हायड्रोजन नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉनशी शेअर करेल, हा हायड्रोजन नायट्रोजनच्या एका इलेक्ट्रॉन शेअरिंग करेल आणि हा हायड्रोजनचा ॲटम नायट्रोजनच्या एका इलेक्ट्रॉनशी शेअरिंग करेल. आणि मग देअर इज द फॉर्मेशन ऑफ द नायट्रोजन आउटरमोस्ट ऑर्बिट. मी डायरेक्ट लिहितो आता याचा आउटरमोस्ट ऑर्बिट. आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स, इथं 1 आणि इथं 1 इलेक्ट्रॉन मी लिहिणार की इथं हायड्रोजनने काय केलेलं आहे, इथं हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये पेअर तयार झालेले आहे. परत मी इथं हायड्रोजन जर रिप्रेझेंट केला तर या हायड्रोजनने इंटरसेक्ट केलेला जो पार्ट आहे, इथं हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन.
आणि इकडं एक दाखवलेला जो हायड्रोजन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आणि इथं एक इलेक्ट्रॉन, आणि उरलेले जे काय 2 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 इलेक्ट्रॉन मी इथं लोन पेअरच्या फॉर्ममध्ये लिहितो. मग व्हेन वी कन्सिडर ईच अँड एव्हरी हायड्रोजन ॲटम ट्राय टू कम्प्लीट देअर आउटर मोस्ट ऑर्बिट करत असताना देर इज द शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन बिटवीन द 1 इलेक्ट्रॉन ऑफ द हायड्रोजन अँड 1 इलेक्ट्रॉन ऑफ द नायट्रोजन, यांच्यामध्ये ही शेअरिंग झालेली असेल. हेच मी म्हणजे इथं एक पेअर तयार झाली, इथं एक पेअर तयार झाली, इथे एक पेअर झाली. जर इलेक्ट्रॉन काउंट केले आपण प्रत्येक हायड्रोजनच्या ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, तर ती शेअरिंग झालेले इलेक्ट्रॉन कन्सिडर करावे लागतात. 1 and 2 या हायड्रोजनच्या 1 and 2, या हायड्रोजनच्या 1 and 2, अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आर 2 देअर. हेच जर मी अनादर डॉट स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये दाखवलं तर मी इथं नायट्रोजन लिहिणार, देन यू कॅन कन्सिडर इथं लिहिणार एक हायड्रोजन लिहिणार, इथंसुद्धा एक हायड्रोजन लिहिणार, इथं लोन पेअर लिहिणार आणि इथं लिहिणार एक हायड्रोजन. हेही स्ट्रक्चर तुम्ही दाखवू शकता. हेच जर मला याच्यामध्ये लाईन स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये दाखवायचं झालं तर नायट्रोजन, हाऊ मेनी पेअर्स आर फॉर्म बिटवीन द नायट्रोजन अँड द फर्स्ट हायड्रोजन, ओनली 1 पेअर, देअरफॉर देर इज द सिंगल बॉन्ड बिटवीन द नायट्रोजन अँड द हायड्रोजन. देन अनादर इज द, इट इज ऑल्सो बी 1 पेअर फॉर्म बिटवीन द नायट्रोजन अँड हायड्रोजन. अनादर हायड्रोजनमध्ये सुद्धा एकच पेअर तयार झाले असेल आणि इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन. दिस इज द लाईन स्ट्रक्चर ऑर द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ दी, स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही डॉट नाही दाखवले तरी चालेल. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ दी अमोनिया. तर हे आपल्याला सांगता येईल एक्झाम्पल. आणि म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द अमोनिया आलेला आहे, NH3 आलेला आहे. कारण याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत असताना ईच अँड एव्हरी ॲटम ट्राय टू कम्प्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. हायड्रोजन असेल तर डुप्लेट, अँड अनादर एलिमेंट जर असतील तर त्याच्यामध्ये ऑक्टेट स्टेट कंप्लीट करायची असेल. मला इथं सांगायचं आहे की डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे कोव्हॅलंट बॉन्डच्या, अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स. डिफरंट एलिमेंट्स, इथं एक हायड्रोजनचे ॲटम नायट्रोजन, हायड्रोजन नायट्रोजन, हायड्रोजन नायट्रोजन, म्हणजे इथं 2च ॲटमचा विचार केला डिफरंट एलिमेंटचे. अँड लास्ट एक्झाम्पल इज द मिथेन. This example is given in your book. Today stop here.